मंडळी, मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यभरातल्या विविध गावांमधले लहान मोठे कंत्राटदार आंदोलनासाठी बसलेले आहेत। हे कंत्राटदार नेमका आंदोलन का करतायत, खरं तर याची कल्पना आपल्याला कदाचित नसेल सुद्धा। बघा, सरकारच्या एका योजनेमुळे गावागावात प्रत्येक घरात नळातून पाणी येत आहे। ही योजना कोणती आहे तर हर घर नल हर घर जल योजना। आता याच योजनेच्या कामासाठी सरकारने जे कंत्राटदार नेमलेले होते त्या सगळ्या कंत्राटदारांनी कमी वेळेमध्ये सरकारच्या या योजनेचं काम गावागावामध्ये पूर्ण केलेलं आहे। वाड्यावर घरामध्ये नळ पोहोचलेले आहेत, पण घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी ज्या कंत्राटदारांनी सरकारच्या भरोशावर मोठमोठाली कर्ज घेऊन कामं केली त्याच कंत्राटदारांना अजूनही सरकारने त्यांच्या हक्काचे काम पूर्ण झाल्याचे पैसे दिलेलेच नाहीयेत। वरवर दिसताना ही गोष्ट अगदी तुम्हाला लहान वाटत असेल, पण याची भीषणता किती जास्त आहे ते सविस्तर समजून घेऊ। राज्यात सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि अशा विविध जिल्ह्यांमधल्या कंत्राटदारांनी पाणी पुरवठ्याची 90 ते 95% अधिक कामं पूर्ण केली। अनेक गावांना पाणी पुरवठा सुरू झाला, मात्र शासनाकडून अजूनही देयक अदा झालेली नाहीयेत। कंत्राटदारांवरचं कर्ज वाढत गेलं। कर्ज फेडण्यासाठी काही कंत्राटदारांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं, काहींच्या घरांवर जप्ती आली। एवढं करून सुद्धा कंत्राटदारांचं कर्ज फिटलं नाही, फक्त व्याजाची मुद्दल भरली गेली आणि कर्ज मात्र जैसे थे राहिलंय। याच कर्जाच्या दबावाखाली येऊन काही कंत्राटदारांनी आत्महत्या सुद्धा केली आहे। आता अनेक जण असं म्हणतील की पैसे जवळ नसताना कंत्राट घेतलीच का, पण या कंत्राटदारांनी सरकारवर विश्वास ठेवून कंत्राट घेतलं होतं। त्यांना असं वाटलं होतं की काम पूर्ण झाल्यावर सरकार आपल्या हातामध्ये आपल्या हक्काचे पैसे देईल, पण स्वतःच्याच हक्काच्या पैशांसाठी आज याच कंत्राटदारांना आंदोलनं करावी लागतायत आणि या आंदोलनाकडे सरकार साधं लक्ष सुद्धा देत नाहीये। हे दुर्दैव आहे। म्हणजे ही अशी गत झालीये की चोर तो चोर आणि वर शिरजोर। मुंबईमध्ये आंदोलनासाठी आलेल्या कंत्राटदारांनी असा सुद्धा दावा केलेला आहे की जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची तब्बल 10 ते 15 हजार कोटी रुपयांची बिलं सरकारकडे अजूनही थकीत आहेत। जर सरकारला कंत्राटदारांना द्यायला पैसे नव्हते तर योजना राबवलीच का, असा सवाल आता कंत्राटदार करतायत। असो, मुद्दा हा आहे की पोट, पाणी आणि घरदार हे सगळ्यांना आहे। या कंत्राटदारांनी सरकारवर विश्वास ठेवून काम सुरू केलेली होती, त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने कंत्राटदारांची मागणी आणि त्यांच्या हक्काचे पैसे हे त्यांना दिले पाहिजेत, अशी आता सगळीकडे चर्चा आहे।